तो सूर्य जेव्हा शहरात असताना मी कामावरून सुटताना बघायचा ना, तेव्हा आपोआप मला गावातला हा सूर्य आठवायचा. जरा झूम करून दाखवतो हां. हे बघा किती फुलं आहेत. ता म्हणतो बाबो तू जिथं असशील तसा असशील पटकनसा ये. नमस्कार मंडळीनो, मी कोकणी माणूस बाबूदादा. काय समजलीव मंडळीनो? सगळ्यांना शुभ संध्याकाळ. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आणि आपल्या असल कोकणी चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो. आज थोडा निवांत वेळ आहे, कारण आज आम्ही कुठे गेलेला नाही कामाला वगैरे असं, म्हणजे बाहेर. आणि काल आम्ही मासू गावात फिरायला गेलो होतो का असंच. तर म्हटलं आज कुठं नाही गेलेलं आहे, तर मग आपला नेहमीचा कार्यक्रम संध्याकाळचा रस्त्यावर यायचा सूर्यास्त बघायला. तर आलो आहे. अजून वेळ आहे, म्हणजे सूर्य दिसतो आहे पण किरणं मारता येत अजून डोळ्यावर. अजून थोडा खाली जाऊन जेव्हा एकदम असा गुलाबी दिसल तेव्हा अजून वरती जाणार आहे शिमोर, तेव्हा दाखवेन तुम्हाला परत. आणि दुसरी गोष्ट दाखवायची आहे. आज 8 तारीख आहे, 8 जानेवारी. आणि इथं बघा करवंदीची फुला. ही करवंद पूर्ण फुलली अशी फुलानी. थांबा दाखवता. हे बघा आता इथनं तुम्हाला लांबनं लय बारीक दिसत असेल, जरा झूम करून दाखवता हां. हे बघा किती फुलं आहेत. हां बरं, आता आपण कसा गाडीवरनं जवळ येतो त्यामुळे लक्ष नाही. आज जरा चालत आलो तर दिसली. मला वाटतं मग आता अजून रानात फिरलो तर खायला मिळतील फुला. ही काढली असती पण ती नेमकी उंचावर आहेत दरवर रस्त्याच्या. मी आता रस्त्यावर उभा आहे, ही एवढी दारात चढून जायला लागेल तेव्हा मिळतील, पण तर रिस्की आहे. वरनं आला असता पण तर फिरून यायला लागेल. आणि वरनं पण ती अर्ध्या रस्त्यावर आहे. मध्ये वर त्या आजनीकडे असती तर काढली असती. असो, चला पुढे जाऊया. हा बघा सूर्यास्त. हां अजून टाईम आहे, थोड्या वेळानं अजून गुलाबी झाला ना का परत बघू. हां काय नाही दादा, आज जरा निवांत आहे म्हणून रस्त्यावर आलाय फिरायला. तू कुणीकडे होतास आज कामाला? ना आज नाही, बाबांना सकाळी डॉक्टरकडे नेला होता नरवणला. असं त्यांना बरं नाही वाटत आहे, जरा पाय बी त्यांचे हे होतात ना. होय होय चालेल चल. होय होय चला, आपण वर शिमोपर्यंत जायचं आहे टाईमपास फिरायला. वरडी बघा किती ठेवलेल्या आहेत त्या. चला आज जवळ न बघू जरा. इकडं आहेत, या बघा कलम तवारला आहे. शिमच्या तिकडं पोचलाय आता. बघा डोंगरावर सूर्य किती मस्त दिसतोय. चला अजून पुढे जाऊया. अगदी त्या मासू गावच्या शिमपर्यंत जायचं आपण. मंडळीनो, शिमवर येऊन पोचला. आणि या वाखनात इथं आता इथं आलाय. इथं बघा हा सगळा नांगरलेला दिसतोय ना. नांगरलेला म्हणजे तर JCB सारखा केला नाही. तिथं पहिला असा हा जेव्हा रस्त्याचं काम झाला तेव्हा आता सगळं खचलेली माती दगडबिगड असा उंच डोंगरासारखा खच होता. तर परवा आपल्या सभागृहाच्या भरावासाठी इथनं नेलीन, त्यामुळे आता ती लेवल झाली. तर एक बरा झाला, कारण खालनं गाडी चालू येताना आता इकडनं येणारी गाडी दिसते लांबनच. चला आपण त्या पुढच्या वाकणात जाऊन बसूया, मग थोड्या वेळानं घरात जाऊ. बघा आता सूर्य दिसतोय, किरणा मारीत नाही, गुलाबी दिसतोय, पण मोबाईलमध्ये लहान दिसतोय. चला थोडं झूम करूया. फाटला असा आहे बघा. चला
चला बाकी काय सूर्य माग आहे इकडं अजून मी काळा दिसत असेल ना, पण भारी वाटतं गावाला. एकटा असला तरी भारी वाटतं. मुंबईला पण असाच सूर्य दिसायचा मी, म्हणजे कामावरनं 5:30ला सुटायचं ना, तेव्हा गेटच्या बाहेर पडल्यावर असाच समोर मावळता सूर्य दिसायचा. पण काय माहिती नाही काय नेमका जादू होती, जेव्हा तिथं असताना मावळता सूर्य हाच सूर्य काय वेगळा नाही, तरीसुद्धा तो सूर्य जेव्हा शहरात असताना मी कामावरून सुटताना बघायचा ना, तेव्हा आपोआप मला इथली आठवण यायची, गावची आठवण यायची. मला गावातला हा सूर्य आठवायचा. कारण गावी असताना शाळा कॉलेजला असताना किंवा सुट्टीमध्ये यायचो तेव्हा संध्याकाळी आता आला तसा नेहमी येतं ना त्यावेळेला, तर इथला सूर्य आठवायचा आणि मला असा एकदम डोळे पाणवायचे, असं घहीवरून यायचं मन. म्हटलं त्यामुळं मग माहीत नाही का, आणि इथं आल्यावर भारी वाटतं एकदम. काय जादू आहे कळत नाही. हा बारीकसा फणसाचा झाड आहे, कधी वाढेल मोठा होईल ते आपल्याला एखादा फणस खायला मिळेल. पुढच्या वाखनान एक बारकी पांढरी गाडी येते, सुनील दादाची आहे ती बघा. चला वाखनातनं तिची शूटिंग करूया. आला हा. सुनील दादाची गाडी. चला शूटिंग केली शूटिंग. माणसं पण भारी ना. गावाकडच्या लोकांना कशी कॅमेऱ्याची वगैरे सवय नसते ना, थोडी लाजतात, काही जण घाबरतात. म्हणजे आता त्या गाडीत डापलेवाडीतलीच एक ताई बसली होती, तर आम्ही कधी त्यांच्या वाडीत एकदा शूटिंग करायला गेलो होतं ना, तिथली एक आई आहे, तिला व्हिडिओत घेतलेला. आता कधी पण गेलेला ना, आता ती पहिली विचारते मोबाईल आणलं आहे का खिशात ठेवलं आहे. म्हटलं सांगतो खिशात ठेवलेला आहे. अगदी अजिबात त्यांचा तोंड बंद करून ठेवलेलं आहे कॅमेऱ्याचा, असं सांगतो त्यांना. चला आता इथं जरा शांत बसता, इथं डांबरीवरच. 6:15 वाजलेत बरोबर, 6:14. बरं वाटतं ना, मस्त निवांत एकदम शांतता मनाला. चारी बाजून मस्त जंगल, गवत, झाड. आणि वर मोकळा आकाश. आता पटकन काळोख होईल, निघायला हवा थोड्या वेळात. हां जास्त वेळ काय बसता आला नाही, कारण मंडळीनं अंकुश दादाचा फोन आला होता. ता म्हणतो बाबो तू जिथं असशील जसा असशील पटकनचा ये, कारण ता त्याच्या वाडीतनं माझ्या घरात आला आहे. त्याला माहिती नाही मी शिमोवर इकडं फिरायला येणार, काय मेसेज केला नाही काय नाही. मग म्हटलं आता बाबा मी आहे शिमोवर मासवाच्या, तिथनं मला चालत यायला 15 मिनटं लागतील. तर मला ठीक आहे ये. आता थांबतायत घरात मी जाता, कारण काल आम्ही मासू गावात फिरताना रील बिल काय बनवलेले ना, इन्स्टाला टाकलेले आहेत. पण त्या माझ्या यूट्यूब चॅनलला टाकण्यासाठी तो मला व्हॉट्सअपवर पाठवतो आहे, पण ते काय माहिती नाही जास्त साईजच्यात म्हणून सेंड होत नाही आहेत. आता मला तर असं काय नियर बाय शेअर त्याच्यानं पाठवायला येतो आहे. मी म्हटलं ये पटकन ये. चला आता सवन कालू खायला आलाच आहे, मला घरात निघायला लागणार. आता सूर्य पण पटकनसा गेला वाटतं खाली. बरं चला खाली पोचल्यावर बघू अजून काय करता शूटिंगचं, नाही तर मग व्हिडिओ आपला इथं संपणार आहे. ओके चला मंडळीनू, मगाशी मी म्हटला तसा सूर्य म्हटला येताना दाखवीन, पण तर काय राहिला नाही, पटकनसा ढगाच्या आड निघून गेला आहे. त्यामुळं सॉरी. आता हाय तर बघा लाली अशी पिवळी दिसते तेवढाच,
आणि मी आता जाता करता आता लगेच काळोख होईल हां. आणि मगाशी तुम्हाला मी करवंदीची फुलं दाखवली, म्हटलं यंदाच्या फुलांचा नवा करीन, पण तर मला काय खायला मिळली नाही, नुसतं व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवली तेवढीच. त्यामुळे बोलताना माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे. आता मिलला उद्या सकाळचा वगैरे टाईम तर जरा रानात फेरी मारून खाईन. ती आहे ती तर तिथं हात पोचत नाही ना. ठीक आहे, चला आता जाता घरात. बघा काळोख झाला. आता हा व्हिडिओ इथं आपण संपवूया, कारण मी आता जरा फटाफट चालत आहे, जातं जरा काळोखायच्या आधी घरी. आणि व्हिडिओ काही आजचा काही एवढा खास नाही, सहज आपला काही बनवला नाही म्हणून आता घरी आहे, तर म्हटलं काहीतरी बोलूया 2 शब्द तुमचे म्हणून बनवला. तर मग हा व्हिडिओ आवडला असेल की मला माहिती नाही, तरी पण व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि असंच आपल्या गावाकडचं व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या अस्सल कोकणी चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, टाटा आणि पुढच्या व्हिडिओत भेटा.